कुरुक्षेत्रावरील युद्ध संपलं. पांडव जिंकले, कौरव हारले. झालं गेलं सर्व विसरून जाऊन, जुन्यावर कायमचा पडदा टाकून पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करावं असं कधी घडत नाही. जुनी साचलेली घाण, गाळ ओझं बनून आपल्या खांद्यावरून वाहत येत असतो. दृश्य स्वरूपात, अदृश्य स्वरूपात. कुरुक्षेत्रावरील युद्ध संपलं. कौरव हरले, पांडव जिंकले. कौरव हरले आणि सगळेच्या सगळे मरण सुद्धा पावले. 99 धृतराष्ट्रपुत्र मरण पावले. एकमेव युत्सू हा धृतराष्ट्रपुत्र जिवंत राहिला. इकडं पांडवांची स्थिती सुद्धा फारशी चांगली नव्हती. 5 पांडव जिवंत राहिले, पण त्यांचीही मुलं अश्वत्थाम्याने रात्री त्यांच्या शिबिरामध्ये जो हल्ला केला होता त्यामध्ये मारली गेली होती. पांडव शिबिरामध्ये हाहाकार माजला होता, आक्रोश माजला होता, पण पांडव जिवंत होते. कौरव शिबिरामध्ये हाहाकार माजलेला होता, आक्रोश आकांत माजलेला होता, कारण सगळेच कौरव मरण पावले होते. त्यांना तिथल्या शिबिरामधील स्त्रियांना, असहाय्य स्त्रियांना आधार देण्यासाठी एकही कौरव जिवंत नव्हता. पांडव शिबिराची अवस्था त्या तुलनेत जरा बऱ्यापैकी होती, कारण पांडव शिबिरामध्ये तेथील असहाय्य स्त्रियांना, तिथल्या स्त्रियांना, आकांत आक्रोश करणाऱ्या स्त्रियांना आधार देण्यासाठी पांडव जिवंत होते. आणि सैनिक फारसे कौरव शिबिरामध्येही उरले नव्हते, पांडव शिबिरामध्येही उरले नव्हते. आणि शिल्लक राहिली होती ती मात्र बाजार बुणग्यांची खूप मोठी फौज. खूप मोठ्या संख्येनं बाजार बुणगे होते. पांडव शिबिरामध्येही होते, कौरव शिबिरामध्येही होते. आणि ते आता कौरव शिबिरामध्ये लुटालूट करू लागले होते. कौरव शिबिरामधील स्त्रिया पूर्णपणे निराधार झालेल्या होत्या. त्यांना आधार देण्यासाठी कुणीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. पांडव पैकी कुणाच्या तरी लक्षामध्ये ही गोष्ट आली की कौरव स्त्रिया निराधार झालेल्या आहेत. कौरव शिबिरामध्ये आता संरक्षण करणारं त्यांचं कुणीच शिल्लक राहिलेलं नाही. हे लक्षात आल्यानंतर पांडवापैकी कुणीतरी युत्सूजवळ थोडंसं सैन्य दिलं आणि त्याला या निराधार स्त्रियांना हस्तिनापूरच्या राजवाड्याकडं सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी सांगितलं. मग या निराधार कौरव स्त्रिया हस्तिनापूरच्या वाटेनं उजाड राजवाड्याकडं हस्तिनापूरमधल्या चालू लागल्या. वाटेने जाताना त्यांचे केस मोकळे सुटलेले होते, वस्त्र फाटलेली होती, मळलेली होती, अर्धवस्त्रा आणि केस मोकळं सोडलेल्या, आक्रोश करणाऱ्या, आकांत करणाऱ्या अशा या कौरव स्त्रिया. कारण त्यांची मुलं मारली गेली होती, त्यांचे पती मारले गेले होते. या स्त्रिया वाटेने जाताना आपल्या तोंडाला माती फासून घेत होत्या आणि पांडवांना आणि कृष्णाला शिव्या शाप देत होत्या. का बरं त्या शिव्या शाप देत होत्या? त्यांनी म्हणजे कृष्णानं किंवा पांडवापैकी कुणीतरी सुरक्षितपणे त्यांना हस्तिनापूरला घेऊन जाण्यासाठी त्यांची सोय केली म्हणून त्या कृष्णाला आणि पांडवांना शिव्या शाप देत होत्या का? काही काळापूर्वी परिस्थिती वेगळी होती. माणूस माफ करू शकतो, नीती कधीच माफ करत नाही. काही काळापूर्वी परिस्थिती थोडीशी वेगळी होती. 12 वर्षापूर्वी, 13 वर्षापूर्वी हस्तिनापूरच्या राजवाड्यामधून द्रौपदी अशीच बाहेर पडली होती. त्यावेळी तीही अर्धवस्त्रा होती, तिचेही केस मोकळे सुटले होते, पण तिचा आक्रोश मूक आक्रोश होता. चुडाचा धगधगता अग्नी झाकलेला होता. मूक आक्रोश करणारी द्रौपदी 13 वर्षापूर्वी हस्तिनापूरच्या राजवाड्यातून बाहेर पडली होती. त्यावेळी या कौरव स्त्रिया आभूषणांनी नटलेल्या, भरजरी वस्त्र नेसलेल्या, आपल्या पतींनी चालवलेला द्रौपदीवरील अन्याय अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघत होत्या. आपले पती आपल्या चुलत दिरांच्यावर आणि आपल्या चुलत जावेवर अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत.
हे त्या बघत होत्या. त्यावेळी त्यापैकी एकीनंही हा आपल्या पतीने चालवलेला अन्याय अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि द्रौपदी राजवाड्यातून बाहेर पडली होती. आज कौरव स्त्रिया हस्तिनापूरच्या उजाड राजवाड्याकडे शिव्या शाप देत आकांत आक्रोश करत चाललेल्या होत्या. परिस्थिती बदललेली होती आणि ज्यावेळी त्या या राजवाड्यामध्ये होत्या, हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये होत्या, त्यावेळी हाकेच्या अंतरावर असलेला विदुराचा वाडा आणि विदुराच्या वाड्यात असलेली 13 वर्ष आश्रित म्हणून राहिलेली तिथं श्वेत वस्त्रा राजमाता कुंती ही त्यांना दिसली नव्हती का? तिचं दुःख त्यांना कधीच समजलं नाही का? विदुराच्या वाड्यामध्ये राहणारी, आश्रित म्हणून राहणारी कुंती, विदुर म्हटलं तर धृतराष्ट्राचा भाऊ, पण दासीपुत्र म्हटलं तर क्षत्रियांचा आश्रित, आश्रिताच्या घरी राहणारी आश्रित कुंती, तिचं दैन्य, तिचं दुःख या स्त्रियांना, कौरव स्त्रियांना कधीच समजलं नसेल का? आणि आता हस्तिनापूरच्या उजाड राजवाड्यामध्ये बसून दुःखी झालेली, आकांत आक्रोश करणारी गांधारी, डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी कृष्णाला शाप देत होती, पांडवांना शाप देत होती. कृष्णाला तिनं शाप दिला की तुझंही कुळ असंच आपसात युद्ध करून संपून जाईल, संपुष्टात येईल आणि यादव वंशाच्या स्त्रिया सुद्धा असाच आक्रोश करीत असताना रस्त्यानं जातील, चालतील आणि चोर दरोडेखोर त्यांना लुटतील, असा शाप तिनं कृष्णाला दिला. तिला असं वाटत होतं का की कृष्णामुळं आपली मुलं मरण पावली, हे युद्ध झालं, कृष्णाला हे युद्ध थांबवता आलं असतं. कृष्णाने प्रयत्न तरी केले होते युद्ध थांबवण्याचे, युद्ध होऊ नये म्हणून. गांधारीनं काय केलं होतं? डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी तिनं आपल्या मुलांचा चाललेला हा जो अन्याय अत्याचार आहे तो डोळ्यावर पट्टी बांधल्यानं तिला कधीच कळला नसेल का? आणि आज मात्र ती कृष्णाला शाप द्यायला निघालेली होती. पुढं नंतर तिलाही कुंतीचं दुःख दैन्य कळलं नसेल का? ती तर तिची चुलत जाऊ होती, भाऊजाई होती, पण तिचंही दुःख तिला दिसलं नव्हतं. आणि नंतर पुन्हा मग गांधारीच्या शापामुळं यादव वंशाचा नाश झाला की यादव वंशीय सुद्धा अन्यायी अत्याचारी झाले म्हणून तो नाश झाला? खरं तर तेही अन्यायी अत्याचारी झाले होते म्हणून त्यांचा नाश झाला. यामध्ये कृष्णाची काय चूक होती? कृष्णानं तर युद्ध थांबवण्याचा, कुरुक्षेत्रावरील युद्ध थांबवण्याचाही प्रयत्न केला होता. यादव वंशीयासाठी समृद्ध अशी द्वारका निर्माण करून ठेवली होती. पण यापैकी कुणीच जर शहाणपणा शिकायला तयार नसेल तर कृष्ण एकटा तरी काय करणार होता? आणि मग हा चाललेला आक्रोश, हा यासाठी कृष्ण किती जबाबदार होता? कृष्णाला किती जबाबदार धरता आला असतं? अन्यायी अत्याचारी कौरवांनी केलेल्या अत्याचारामुळं आक्रोश करणारी द्रौपदी आणि आता आक्रोश करणाऱ्या कौरव स्त्रिया आणि आक्रोश करतच कृष्णाला शाप देणारी गांधारी, एकूणच हे सगळंच्या सगळं चित्र, आकांताच्या आक्रोशाचं चित्र युगांताच्या दिशेनं जाणार, युगांताच्या दिशेनं जाणार. न्याय अन्यायाची कसलीच चाड नसणारे शिव्याशाप आणि या शिव्याशापातून निर्माण झालेलं, एकमेकांना दिलेल्या शिव्याशापातून निर्माण झालेलं, युगांताच्या दिशेनं चाललेलं हे सगळं चित्र आणि नंतर युगांत सुद्धा झाला तो याच पद्धतीनं झाला. धन्यवाद.